हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्या सगळ्या बायकांना तर गृहिणी असो, नोकऱ्या करणाऱ्या असू दे, कोणी असू दे, स्त्री जातीला म्हणणे आपल्याला आपली कामं लवकर जरा आवरायला पाहिजे, म्हणजे आपले स्वतःसाठी काहीतरी वेळ मिळेल असं वाटत असते. एम आय राईट? हो, आपल्याला प्रत्येकाला वाटते. आणि घरातली कामं मात्र संपत नाही. असं होते का नाही? कित्येक वेळेला आपल्याला वाटते सगळं काही पटपट आवरावं आणि आपण आराम करावं म्हणून. पण तुम्ही केवढा आवरलात तरी जरा आराम करायचं म्हटलं की तोपर्यंत कोणी पाहुणा तरी येते किंवा काहीतरी नवीनच काम निघते. काही नाही ते घडलेलं सांगते मी, म्हणजे कसं काही घडू शकते म्हणून. मी पटपट सगळी कामं आवरली, खूप दमले होते. मग म्हटलं आता जेवण झालं, भांडी बिंडी घासून ठेवली, आवरलं, आता जरा आराम करावं म्हणून. तोपर्यंत काय व्हायला पाहिजे तुम्ही गेस सुद्धा करू शकत नाहीये. आमच्याकडे काय नाही, ह्याला पावसाळ्यात असू देत म्हणून कोहळा म्हणा किंवा भोपळा, मघी, हे सगळं असं वर बांधून ठेवतात. म्हणजे तर जमिनीवर ठेवलं की खराब होते, तर असं बांधून ठेवलं की व्यवस्थित राहते म्हणून. काय म्हणावं, एक कोहळा का नाही एकदम वर बांधून ठेवलेला खाली पडला आणि अगदी खराब झाला होता, दह्यागत सगळं. त्यामुळे तर सगळं मग परत गोळा करा, बाहेर नेऊन टाका, पुसून काढा व परत परत स्वच्छ होईपर्यंत असं हे सगळ्यांकडे हे असते. एखाद वेळेस म्हटलं नाही आजी आराम करायचं निवांत, थोडासा आपणच असतो म्हणून मिनिमम स्वयंपाक करायचा आणि करायचं म्हटलं की लगेच कोणाचा तरी फोन तरी येतो, आज आम्ही येतो म्हणून. आणि आपल्याला काही येऊ नका म्हणता येत नाही. त्यामुळे परत सगळं असं हे प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी चालू असते. म्हणून मी आज जरा टिप्स काढून टाकले, गोळा केली. आपण आपले घरातली कामं, हाऊस होल्ड कोर्स म्हणतो, घरातली कामं पटपट कशी आवरायची. ज्यांना जमते त्यांना काही प्रॉब्लेमच नाही, पण काही लोकांना प्रॉब्लेम आहे हा, म्हणून हे करते. आता कामं लवकर आवरायला आपण जरा लवकर उठायचं, सगळ्यांपेक्षा आधी उठायचं, म्हणजे आपले स्वतःलाही वेळ मिळतो, आपला व्यायाम म्हणा, अमुक तमुक. त्यामुळे लवकर उठणे हा पहिला पॉइंट आहे. आणि लवकर उठायला आदल्या दिवशी आपण लवकर आवरून लवकर झोपणे हे आलंच. एवढं झालं. मी परवाच एक तुम्हाला व्हिडिओत सांगितलं होतं बघा, वीकली प्लॅनिंग करा. ओके, वीकली प्लॅनिंग होत नाही ते एटलिस्ट उद्याचं म्हणजे दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग तरी आपल्याला असावं. नाही ते उठल्यावर मग आजी नाश्त्याला काय पोहे करू का, हो उपीट करू का, असं नको. एटलिस्ट दुसऱ्या दिवशीचं तरी तुमचं व्यवस्थित असावं. आधी तुम्हाला आठवड्याचं जमत नाही, ठीक आहे, 1-2 दिवसाचं करत जावा आणि पुढे वाढवत जावा. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यामुळे तुमचं वॉकिंग म्हणा, तुम्हाला काय लिंबू पाणी घ्यायचं आहे काय, तर सगळं आवरते. नंतर टाइम टेबल केल्याप्रमाणे हेल्दी ब्रेकफास्ट घ्यायचं. हेल्दी ब्रेकफास्ट म्हणजे काय, रोजचं ब्रेकफास्ट आहे त्याच्याबरोबर फळ द्या हवं ते, जे काही आवडते तुमचे घरात तसं द्या. कोण कोण फळं ह्याच्याबरोबर खात नाहीत, मधल्या वेळेला खातात, ते तुमचे घरातले पद्धतीप्रमाणे करा आणि व्यवस्थित म्हणजे प्लॅनिंग ठेवा. हे झालं पहिलं, प्लॅनिंग व्यवस्थित करणे. आणि दुसरं, आपला कित्येक वेळेला वेळ का नाही
आपल्याला कळतच नाही वेळ कसं जातो. तर नुसतं स्क्रोल करत बसतो, सोशल मीडियावर बघत बसतो. नाही, असं करून चालेल का आपल्याला? नाही चालणार. त्यामुळे काय घरातलं संपले, मसाला संपलाय, ते मसाला करून ठेवायचा आहे का, धने जिऱ्याची पूड करून ठेवायची आहे का, आणायची आहे का, काय तुमच्या घरातले पद्धतीप्रमाणे. वाती म्हणा तर आहे हवं ते तुम्ही काय करा माहिती का, स्वयंपाकघरात एक छोटं बोर्ड करून ठेवा किंवा कागद आणि पेन ठेवा. काही संपला आणायचं असतं लगेच लिहून ठेवा, किंवा बाहेर गेल्या वेळा लक्षात येत नाही, किंवा काय करायचं आहे, किंवा पेरेंट्स मीटिंग असेल एखाद दिवस, मुलांचे शाळेत जायचं असेल, काही असेल. त्यामुळे हे सगळं ते दिवशीचं लिहून ठेवा, म्हणजे तुमचे लक्षात राहते. मग तुम्ही नुसतं स्क्रोल करत बसत नाही का, आज मला मसाला करायचा आहे, उठून करता. आणि एक आपला वेळ खूप जातो म्हणजे मैत्रिणींशी फोनवर गप्पा मारू. हल्ली कसं अलीकडे पलीकडे घरात येणं कमी झालेलं आहे, जे काही मी बघते तर मी बोलते, पण फोनवर तासोन तास गप्पा चाललेल्या असतात. असं टाइम वेस्ट करू नका. गरजेचं आहे तर बोला, पण गरज नसलेला तुमची कामं अजूनही उरकायची आहेत. अशा वेळी तिला हवं ते सांगा, दुपारी माझी कामं आवरल्यावर मी फोन करते, तेव्हा बोलू. आणि एक आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आपलं घरातलं काम मी हात लावल्याशिवाय तर काही काम होत नाही. म्हणून तसं ठेवून चालेल का? नाही. मला करायचं आहे ना, तर मग लगेच केलं की काय, 1 मिनिटात व्हायचं काम लगेच करून टाकायचं, ठेवायचं नाही तर उद्याला नंतरला म्हणून. आणि एक मेन आपलं कामं कमी करायला हल्ली काय झाले माहिती का, वस्तू आपण सारख्या खरेदी करत राहतो, हौस आपली. आणि हल्ली काय झाले, पैसा सगळ्यांकडे भरपूर येतो. पैसा आहे म्हणून नुसतं खरेदी करत राहायचं का? नाही. घरात काय पाहिजे नाही एवढ्यासाठी प्लॅनिंग पाहिजे. काय पाहिजे तर आणायला पाहिजे, पण नुसतं दिसलं उचलून आणलं असं नको. जास्त वस्तू असल्या एवढं तुमचं आवरायला तर हे करायला, त्यामुळे आपल्याला गरजेला पाहिजे एवढ्याच वस्तू ठेवायच्या, म्हणजे आपलं काम जरा पटपट आवरते. तेवढ्यासाठी प्लॅनिंग करा. ग्रोसरीचं प्लॅनिंग असेल, व्हेजिटेबल्सचं असेल, फळांचं असेल, सगळं. ग्रोसरी वगैरे कित्येक वेळेला मला माहित नाही हल्ली करतात का म्हणून, पूर्वी आम्ही करायचो. वर्षाचं एप्रिल महिन्यात वर्षाचं धान्य घेऊन तर निवडून त्याला बोरिक पावडर वगैरे लावून ठेवायचं. मोहरी वगैरे आणून ती धुवून वाळवून स्वच्छ करून ठेवायची. तसं तुमच्याकडे पद्धत असली तर करा. पण हल्ली कसं डीमार्ट म्हणा, मॉलमध्ये सगळं हँड क्लीन माल मिळतो, हवं तेवढा आणतो आपण. त्यामुळे तसं केलं तरी चालते, म्हणजे तुमची जी काही पद्धत आहे ते प्रमाणे. हे व्हेजिटेबल्स पण तसं, तुम्ही तुमच्याकडे बाजाराचा दिवस असला, बाजारातनं आणत असाल का, म्हणजे बाजारातनं शेतकरी डायरेक्ट येतात विकायला, माल चांगला पण मिळतो, जरा नेहमीच्यापेक्षा स्वस्तात पण मिळतो. असं असला की तो आणून ठेवलं तरी व्यवस्थित ठेवायचं पाहिजे. नाही रोजचं रोज तुम्ही संध्याकाळी वॉकिंगला जाता तेव्हा भाजी घेऊन येता तरी ठीक आहे. आणलेली पालेभाजी म्हणा ती लगेच ताबडतोब निवडून ठेवायची, नाही ते नंतर करते म्हणून ठेवलं की खराब पण होऊन जाते, काम पण उरकत नाहीये, नंतर विसरूनच जातो आपण. असं होऊ नये म्हणून आणली का नाही लगेच निवडून ठेवायची. आणि समोर आपण निवडत बसलो की काय होते, घरात आणि कोणी माणसं असली तर आपोआप ती येऊन आपल्याला मदत करतात. जे काही कामं दुसरे करत असतील, दुसऱ्यांना जमत असतील, नवऱ्याला असेल, मुलांना असेल, ते नाही सांगितलं तरी चालते. पण कुठलंही काम नंतर करते, उद्या करते, परवा करते असं करायचं नाही.
आणि आपली सगळी कामं आवरेपर्यंत, आता सकाळी म्हटलात की सकाळचं तुमचं सगळं आवरेपर्यंत फोनला सुद्धा हात लावणार नाही मी, हे ठरवायचं. असं आपण फॉलो केलं का नाही, आपली कामं पटपट होतात आणि वेळ पण वाया जात नाही. करून तरी बघा. हॅव ए गुड डे.